कोल्हापूर शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी पुन्हा ग्राहकांच्या रांगा लागल्याचं समोर आलंय। एकीकडे संपूर्ण शहरामध्ये गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थित होत असताना दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीनगरमधल्या संदीप गॅस एजन्सी समोर वारंवार ग्राहकांच्या रांगा लागतात। महिनाभर बुकिंग करून सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे या एजन्सी समोर ग्राहकांचा गोंधळ पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कोल्हापूरकरांनी शासनावर संताप व्यक्त केलाय। शिवाय आमचा गॅस सिलेंडर ब्लॅकनं विकला जातोय अशी शंका सुद्धा त्यांनी उपस्थित केली आहे। राज्य सरकार म्हणते गॅस तुटवडा नाही, हे नाही, तर इथं काय प्रॉब्लेम आहे? 5:30 वाजल्यापासून लोक लाईनीत उभारल्या परंतु गॅस मिळत नाही। आता माझा 91 नंबर आहे तरी पण अजून इथं अवेलेबल नाही। 10:30-11 वाजायला आले तरी पण माझी शुगर आहे, BP आहे, तरी पण मी येऊन थांबलोय। बिन आंघोळीचं खाण्यापाण्यात येऊन इथं गॅस लाईनीत उभारलं। काय प्रॉब्लेम आहे? सरकार तर म्हणते की बाबा गॅस तुटवडा नाही, राज्यात सर्वांना मिळेल, परंतु इथं काय मिळेल झाले? कारण काय? सरकार सांगते सगळं आहे। आता रॉकेल देणार, रॉकेल तर देणार, रॉकेल कुठलं येणार? रॉकेलला 3 लिटर मिळणार, काय मिळणार? मी गेली 2 महिने झाले सिलेंडरसाठी एरजारे मारायला लागले, मला देत नाही। OTP नाही म्हणतात, OTP नसल्यामुळे देत नाही। मग मला OTP चालेल नाही म्हटलं, मला सिलेंडर मिळेल का नाही हा माझा प्रश्न मुळात आधी आहे। तर आता काही लोकांनी हा निर्णय हे थांबवला। जेवढे लोकांनी गेली सकाळी 5 वाजल्यापासून जे लोक थांबलेत त्यांना जागेला द्यायचा हा निर्णय आता झालेला आहे, म्हणून आता मी शांत आहे। मी सकाळी 5 वाजता बरोबर आले इथं। 5 वाजता आले तेव्हा माझा 7वा नंबर लागलाय मला।